नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर हा व्हिडिओ तुम्हाला काल संध्याकाळपासून चालू केलेला आहे. तर काल संध्याकाळी मस्त म्हटलं चला पालक आहे घरामध्ये, तर पालक करूया. तर पालक म्हटलं की घरातल्यांना पण आवडत नाही जास्त, पण मी आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने पालक करणार आहे. तर आता मी पालक इथं धुवून कट करून घेतली. त्याच्यानंतर कुकरमध्ये डाळ टाकून थोडंसं मीठ टाकून शिजायला टाकली. तर कुकरमध्ये 2-4 शिट्ट्या करून घेते आणि इथं मी मस्त ताक करून घेते. तर पालक करायचं म्हटलं तर ताक कशासाठी, तर ताकातली पालक बनवायची, त्याच्यामुळे मी आज ताक करून घेते. ताक केल्याच्यानंतर आता इथं हिरवी मिरची, लसूण, जिरे हे पण वाटून घेतलं आणि मस्त चण्याची डाळ टाकून पालकची भाजी शिजलेली. तर आता याच्यामध्ये फक्त काय करायचं, थोडंसं बेसन पीठ मी ताकालाच लावणार आहे. अजिबात बेसन पीठ वगैरे लावायचं नाही, फक्त भाजी गरगाटून घ्यायची आणि फोडणीला लसूण टाकायचा नाही. भाजी म्हटल्याच्या नंतर आपण लसूण टाकतो फोडणीला, पण अजिबात टाकायची गरज नाही. तर आता इथं ताक चांगलं फेटून घेतलं, त्याच्यानंतर भाजी फोडणीला दिली. तर ह्याला अजिबात पीठ वगैरे मी लावलं नाही, पण ताकाला पीठ लावलं होतं. ताकाला पीठ लावायचं आणि त्याच्यानंतर भाजी फोडणीला दिली की वरून ताक टाकून घ्यायचं. तर सेम आपण कढी बनवतो तशा पद्धतीने हिंग वगैरे टाकून मस्त इथे मी फोडणी दिली. तर ताकातली पालक खूप छान होती, सेम कढी खातो तशी लागती आणि पालक पण आपल्या पोटामध्ये जातो. पालकपासून तर आपल्याला खूप पौष्टिकता मिळते. त्याच्यामुळं मग हा होता संध्याकाळचा स्वयंपाक. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत व्हिडिओला चालू केलं. म्हटलं चला सकाळी सकाळी कपडे टाकले होते मशीनला, कारण काल आम्ही बाहेर गेलो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर बाहेर गेल्याच्यानंतर जास्त कपडे पडतात, तर घरातले कपडे वेगळे, बाहेरचे वेगळे, तर असे जास्त कपडे होते. तर मी नेहमी आता हातानेच कपडे धुते, पण म्हटलं चला आता आज मला कंटाळा पण आला होता, कारण बाहेर गेल्याच्यानंतर काय होतं, माणूस दुसऱ्या दिवशी ना मला एवढं थकल्यासारखं झालं. म्हणून मग मी काय केलं, सगळे कपडे सकाळी आंघोळ्या वगैरे झाल्याच्यानंतर मशीनला लावले होते. तर 1 तास मशीन चालू होती, पूर्ण कपडे धुवून सुकून निघाले आणि छान कपडे धुतले होते. तर म्हटलं आता चला खूप दिवस झालं, आपण तसे तर हाताने धुवून घेतो कपडे सगळे, पण आता आज म्हणलं लावूया मशीनला. तर इथं मग तेच माझं सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर चहा पाणी केलं, सगळ्याच्या आंघोळ्या झाल्या आणि म्हणलं चला आज मस्त कपडे मशीनलाच लावूया एखाद दिवशी तरी. तर मग असं काही नाही आहे, पण कशामुळे मी नाही लावत वाटतं, चला चांगले साबण वगैरे लावून हाताने पण चांगले निघतात. तर कधीतरी कंटाळा आला किंवा आजारी असले तर मशीन खूप कामाला येते. त्याच्यासाठी मी ही मशीन घेतलेली आहे. आणि मेन म्हणजे माझे जे मोठे कपडे आहेत ना वापरायचे, रगी गोधड्या, तर त्याच्यासाठी एक घेतलेली आहे. तर त्याच्यातून काय होतं, पावसाळा जरी असला तरी ते गोधड्या वगैरे धुवायचे असले ना, तर एकदम पिळून आणि सुकून निघतं. त्याच्यामुळं मग मला ते आवडतं त्याच्यामध्ये मोठे कपडे धुवायला. आणि हाताच्या कपड्याचं कसं आहे, हाताने थोडंसं प्रेस वगैरे लावता येतो आपल्याला, त्याच्यामुळं मग मी ते कपडे बाकीचे हाताने धुते. तर कपडे काय एवढे खराब झालेले नसतात, बाहेरचे वेगळे आणि घरातले वेगळे असतात, तरीसुद्धा ते घामामुळं काय होतं, त्याचा वास आल्यासारखा होतो. त्याच्यामुळं ते कपडे मला पावडरमधून किंवा साबण लावून धुवून काढायलाच लागतात. तर अजून मला म्हणजे बाकीचे पण कामं करायचे आहेत. तर म्हटलं चला कपडे वगैरे आधी सुकायला टाकूया, त्याच्यानंतर बाकीचे कामं आवरूया. तर आता इथं सकाळचं रुटीन माझं चालू आहे. सकाळी सकाळी अजून भांडे वगैरे खूप पडलेले आहेत स्वयंपाकाचे. त्याचे सकाळी स्वयंपाक बनवला, तो काय शेअर नाही केला तुमच्यासोबत. तो जे शेअर केलेला आहे भाजीचं ते मी परवा दिवसाचं आहे. तर म्हटलं चला आज आज काय स्वयंपाकातलं दाखवणार नाही, वाटलं तर संध्याकाळचं थोडंफार दाखवता येईल. तर आता इथं कपडे वगैरे सुकायचे झाले, टाकले मशीनमध्ये. काय होतं, कपडे पटकन सुकतात, त्याच्यामुळं मग बाहेर आल्याच्यानंतर कपड्याला वेळ लागत नाही, एका अर्ध्या तासामध्ये तर खडंग वाळून जातात. तर मग म्हटलं चला आजच्या दिवस मशीनमध्ये कपडे लावून धुवून घेऊया. आणि कालचे कपडे आजचे कपडे असल्यामुळं मग थोडंसं जास्त कपडे होते. तर आता जवळजवळ 12 वाजत आले. तर म्हणजे आळस तर खूप अंगामध्ये येतो, काही काम पण करू वाटत नाही आणि काम केल्याशिवाय तर पर्याय नाही. तर असं उन्हाळ्यामुळं होतं आहे का माझ्या थकव्यामुळं होते मला ते समजत नाही, कारण थकवा आल्यासारखा होतो. सारखं गावाला जा, इकडं जा, तिकडं जा. काल पण तिकडं गेलेलो, तिकडून आम्हाला ठाण्यावरून येता येतात 3-4 वाजले घरी येईपर्यंत. तर तो पण प्रवास झाला, परत तिकडं फिरणं झालं, त्याच्यामुळं मग अजूनच थकल्यासारखं वाटत होतं आज. तर मग माझं आज जराशी काम थोडं दमानेच चाललं होतं. तर मला हेच काम करायला जवळजवळ 3 वाजले. थोडंसं काम करायचे बसायचे, थोडंसं काम करायचे बसायचे. किचनमध्ये सकाळपासूनचे भांडे साठवून ठेवलेले होते, पण आता म्हटलं विलाज नाही, त्याला घासून घेते सगळे
आधी किचन वगैरे सगळं गॅस बीस पुसून घेतला, थोडासा स्वयंपाक केला तरीसुद्धा एवढं खराब होतं. ते काय खराब ठेवून चालत नाही. किचन वाटा म्हटल्याच्या नंतर तो तर चांगला क्लीन पाहिजेच. तर आता इथं मी मस्त निरम्याचं पाणी केलं आणि गॅस पुसून घेते. अजून पलीकडे सगळे भांडे पडलेले इथं. आज मी ती बरणी पण रिकामी केली तांदळाची, कारण मी त्याच्यामध्ये तांदूळ साठवून ठेवते रोजचे, म्हणजे भाताचे तांदूळ विकतचे. कारण राशनचे तांदूळ बाहेर असतात, पण जे मी रोज भात बनवते विकतच्या तांदळाचा, तर तो ह्या बरणीमध्ये ठेवत असते आतमध्ये. तर मग थोडेसे होते, तर मग आज चपातीचा डबासुद्धा घासायला काढला आहे. 2-2 कढाया, खूप सारा पसारा पडलेला आहे. सकाळपासून चहा नाश्ता, त्याचे भांडे, परत स्वयंपाकाचे भांडे. आज तरी भेंडी आणि चपातीच बनवली मी याच्यामध्ये स्वयंपाकामध्ये, कारण रात्रीची पालक पण होती ताकात बनवलेली आणि थोडासा भात पण होता शिल्लक. त्याच्यामुळे मी स्वयंपाक करताना आज थोडासाच केला आणि माझं मन पण नव्हतं. पण आता हातपाय दुखतात, हे होतं ते तर चालूच असतं आपलं लेडीजचं नेहमी. पण स्वयंपाक केल्याशिवाय काय पर्याय नाही. तर मग म्हटलं आता चला, खूप वेळ लोळत बसले, म्हणजे जरा आराम केला आणि नंतर मग भांडे घासायला घेतले, कपडे सुकायला टाकून दिल्याच्या नंतर. तर भांड्यांचं काय होतं, सकाळपासून जे चहा पाण्याचे नाश्त्याचे ज्यांनी म्हणजे काय खाल्लं पिल्लं एवढे भांडे पडतात ना, तर मग ते मी काय करते, एकदम सगळे भांडे जाळीभर घासून ठेवते. त्याच्यानंतर मग संध्याकाळचं बघू म्हणलं काय करायचं काय नाही ते. पण आधी सगळे किचन वाटा पहिला क्लीन करून घेते. तर आज लादी वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे. तर हेच कामावर जातात माझे 12-1पर्यंत, 2 वाजतात, कधी 3 वाजतात. पण मी काम करताना जास्त घाई गडबड करत नाही, थोडेसे दमानेच करते, जसं होईल तसं करते. एकदा सकाळी स्वयंपाक झाला की मग बाकीचे निवांतच करते. तर आता इथं मला जागाच मिळत नव्हती, मोबाईल ठेवायचा होता शूट काढायसाठी, पण आता मोबाईल पकडायलासुद्धा कोण नाही, तर थोडंसं माझ्या हाताचं आलेलं आहे. तर चला ते इग्नोर करा. आणि मस्त आता इथं मी सगळे भांडे एकदा क्लीन करून घेते. तेलाचा डबासुद्धा घासायला काढला होता, तेल संपलं होतं, तर म्हटलं चला तो पण घासून घेऊया. आणि पळपट वगैरे, लाकडी पळपट काय जास्त वेळ मी पाण्यात ठेवत नाही, त्याच्यामुळं असा उभा करून ठेवते. नाही तर मग काय होतं, लाकडाची कुठलीही वस्तू असली ना पाण्यामध्ये ठेवली तर ती खराब होते. त्याच्यामुळं साईडला उभा करायचा, किंवा झालं ना चपात्या वगैरे तर तेव्हाच मी घासून टाकत असते. पण आज माझा कंटाळा मला ना जरा हेच झालं, त्याच्यामुळे ते पळपटसुद्धा तसाच राहिला, तर मग मी साईडला उभा करून ठेवला होता. चला मग आता सकाळचे थोडेसे कामं आवरून घेतले 3-4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर परत संध्याकाळची वेळ. संध्याकाळी दूध वगैरे गरम केलं. संध्याकाळचं काय मी चहा घेत नाही, कारण एकच टाईम चहा पिते सकाळचं. आणि म्हणलं चला संध्याकाळी मस्त आता मेथीची भाजी करूया, कारण भाज्या आणल्या ना जास्त दिवस ठेवून त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळे बाजारातून भाज्या आणल्या की मी पटकन करून घेते, नाही तर मग आणून पण उपयोग नाही काय. तर चला मग. तर पाहिला ना व्हिडिओ, स्वयंपाक वगैरे केला, भाजी मेथीची बनवली आणि तर सकाळची डाळ पण होती थोडीशी, तेवढंच आम्ही जेवण करून घेतलं. आणि भाकरी बनवल्या 1-2 बाजरीच्या बनवल्या. त्याच्यानंतर भात बनवला, वरण पण केलं होतं. आणि मग जेवणं वगैरे करून घेतले. आणि आता जवळजवळ 10-10:30 वाजलेत. अजून व्हिडिओ पण एडिटिंग करायचं आहे आणि टाकायचं आहे सकाळ धरूनचं. मग थोडं काम पण चालू होतं, जराशी थोडी तब्येत पण थोडी बरोबर नाही आहे. म्हणलं चला आता आपण व्हिडिओ टाकूया. थोडंसं शूट केलेलं आहे, कालचं काही आहे आणि काल संध्याकाळचं. आजचं थोडंसं आहे, आजचं स्वयंपाकाचं फक्त संध्याकाळचं आहे आणि हेच बाकीचे घरातले कामं वगैरे. तर आता जवळजवळ संध्याकाळचे 10:30 वाजत आले. तर जेवणं वगैरे करून घेतले तर आणि म्हणलं आता चला व्हिडिओ पण टाकायचा आहे, त्याची पण तयारी करायची, व्हॉईसवर पण बोलायचं आहे. तर तेच माझं काम चालू आहे आता इथं. त्याच्यानंतर सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि शुभरात्री. तर असा कसा वाटला व्हिडिओ तो पण सांगा कमेंटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण सांगा कमेंटमध्ये. कालचं बाहेरचं असलं ना थोडंसं मला पण बरं वाटतं, म्हणजे शूटिंग काढायला किंवा व्हिडिओ एडिटिंग करायला आणि तुमच्यासोबत शेअर करायला. कारण घरातलं तेच पाहून तुम्हाला पण कंटाळा येत असेल. पण मग असते माझी पण इच्छा की थोडंसं बाहेर जावं, कुठाला तरी शूट काढावं आणि ते तुमच्यासोबत शेअर करावं. पण आता रोज तरी कुठं जाणार आणि काय दाखवणार, त्याच्यामुळे मग माझी जी रुटीन आहे घरातली तीच तुमच्यासोबत शेअर करते मी. चला मग आता व्हिडिओ तर पाहिला आहे, सगळ्यांना आता गुड नाईट आणि शुभरात्री.